आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते गवर बटाट्याची भाजी. गवर आणि बटाटा एकदम साध्या पद्धतीने आणि मसाला वाटण वगैरे काय नाही. आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर अशी एकदम साधी सिंपल आणि लवकर होणारी 10 मिनिटात भाजी आहे. इथे आहे ना जिरं टाकून घेतलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं. जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे. इथे कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर फोडणी छान अशी खमंग बसली पाहिजे. इथे कांदा घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे. कांदा पण छान इथं गोल्डन कलर करून घ्यायचा. इथे आहे ना 2 ते 3 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकायचा. छान असं परतून घ्यायचं तेलावर. तेलावर परतल्यावर हिंग टाकायचं. हिंग टाकल्यावर पण आहे ना बटाट्याची भाजी असली तर बटाट्याच्या भाजीत हिंग टाकायचं. टोमॅटोचा पूर्णपणे असा तेलावर पाणी झाला पाहिजे. इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा. इथे सुके मसाले टाकायचे. धना पावडर, हळदी पावडर आणि या आगरी मसाला, गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. आता सुके मसाले सगळे झाल्यानंतर आहे ना छान असं तेलावर परतून घ्यायचं. इथे परतलेलं आहे. इथे आहे ना गवर घेतलेली आहे, ही स्वच्छ धुतलेली आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, ती पण पाण्यात नाही ना छान अशी धुवलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे ना छान अशी मिक्स करून घ्यायची. कलर बघा सुरेख आलेला आहे. कोणताही वाटण वगैरे ह्याच्यामध्ये नाही टाकलेलं आपण. आणि ही भाजी आहे ना खूप लवकर होते, 10 मिनिटात. ही टिफिनसाठी किंवा अचानक कोणतरी पाहुणं घरी आलं ना त्यांच्यासाठी ही भाजी बनवा, खूप टेस्टी होते. आणि जास्त याला काय कटिंग वगैरे कांदा टोमॅटो हे कापायची गरज नाही, खूप लवकर होते. इथे आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. 2 चमचा आहेत ना शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाणं भाजलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. पूर्णपणे अशी तेलावर परतून घ्यायची आणि मिक्स करायचं, एकजीव करायचं. इथे अर्धा ग्लास आहे ना गरम पाणी केलेलं आहे, गरम पाणी टाकायचं. इथे पाणी टाकल्यानंतर आहे ना झाकण लावायचं आणि 10 मिनिटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची. इथे आहे ना 10 मिनिटं छान अशी झाकण लावून स्लो गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. इथे पहा पूर्णपणे 10 मिनिटं झालेली आहेत. इथे छान अशी भाजी शिजलेली आहे पहा. पूर्णपणे कलर पण छान आलाय मसाल्याला आणि शिजलेली पण आहे. बटाटा पण दाखवते तुम्हाला, 1 नंबर असा शिजलेला आहे. आणि बटाट्याची भाजी, गवरची भाजी छान अशी आणि सुकी भाजी झाली. ही तुम्ही पाहुण्यांना बनवली ना तर 1 नंबर टेस्टी. खुशबू पण छान येतो. इथे आहे ना मी कोथिंबीर टाकते. एकदम फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. या गरमीच्या दिवसात आहे ना कोथिंबीर जास्त खायची, शरीराला थंडावा भेटतो. इथे पूर्णपणे झालेली आहे पहा. आता इथे आहे ना मी पूर्णपणे मिक्स करून घेते. इथे छान अशी मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायचा भाजीचा पूर्णपणे. इथे पहा या भाजीमध्ये पाणी पण नाही आहे, तेल वगैरे असं काहीच नाही, कढईला लागले पण नाही. सुकी भाजी झालेली आहे पूर्णपणे. इथे पहा सुकी भाजी झालेली आहे. कलर पहा एकदम. आता इथे पूर्णपणे झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायची. गवर बटाट्याची भाजी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.